की आपण तिथूनच जाऊ का? आईस्क्रीम घ्यायला सँडविच आईस्क्रीम फेमस जातात परत तिकडे बसतात परत तिकडे जातात. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा कात्रे स्वागत करते तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसं आहे तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आणि आम्ही दोघंही फर्स्ट क्लास आहोत आणि आम्ही आलो न्यू इयर सेलिब्रेशन करायला. तर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आम्ही कुठे आलो? तुम्हाला बॅक साईडला आम्ही सगळे बसले ते बसलेले बघून कळलंच असेल. आम्ही आलो आहे तिकडे बघा ना व्हिडिओ फोन. मी आलोय पकडणं. आम्ही आलो आहे मरीन ड्राईव्हला आणि फर्स्ट आम्ही गेलो होतो बँड्रा रिक्लेमेशनला. त्याचं व्हिडिओ पण तुम्हाला आता पुढे बघायला मिळणार आहे. बँड्रा रिक्लेमेशनवरून आम्ही नंतरला आता आलो आहे मरीन ड्राईव्हला. त्याच्या आधी आम्ही आईस्क्रीम सँडविच वगैरे खाल्लं. मला सगळे व्हिडिओ आधी तुम्ही बघून घ्या आणि मग पुन्हा तुम्हाला मरीन ड्राईव्हला दाखवतो.
आता मला नको सांगू ते, तुझा प्रॉब्लेम. मग परत चल तिकडं, तिथंच काढत बसू 10 वेळा. लागेल बिगेल शॉक बी. कट मारायच्या नादामध्ये तू कट व्हायची, फ्यूज उडायचा तुझा. जा परत फ्यूज करायला. पुरे रूम असेल आहे तिच्या मध्ये घुसून तिथं. हो काय? नाही रे, आता इथून घरी जाऊया. तिकडे पण जायचंय काय? ते बघायला नाही आलो आपण, एवढंच बघायला आलो. चल आता इकडे काय ना, आता मी कॅमेरा बंद करतो. चल, नकली लावत है तो आका खात आहे. हा अरे चालू आहे, जा आता. काय आपण तिथूनच जाऊ का? आता इकडून इथेच जायचं वरती. तिकडे कशाला जायचं आता? ते वरतूनच ये ना डायरेक्ट. आता इकडे कशाला जाते? बंद पडले लाईटी तुझ्या. मग खालची वायरी बघा. मागे बघ, ठोकशील. लाईटच नाही. इकडे टर्न. जो हम लोग चल
हे काय आपण कुठे आलोय? आईस्क्रीम घ्यायला, सँडविच आईस्क्रीम, फेमस आईस्क्रीम. कोणता के रुस्तमजी? कोणता फ्लेवर आहे हा? पान, सँडविच पान. आता दिसतंय. चल आता पोलिसांनी हाकललं, आता काय करणार काय माहिती. त्यांना पण 31st सेलिब्रेट करायचं ना, त्यांना पण 31st सेलिब्रेट करायचं. आपण जाणार नाही, मग आपण नाही जाणार मग ते कसे तिकडे जातात, परत तिकडे बसतात, परत तिकडे जातात, परत बसतात. परत जोपर्यंत इज्जत काढेपर्यंत हाकलत नाही तोपर्यंत बसायचं. मरीन ड्राईव्ह गव्हर्नमेंटचं सार्वजनिक आहे. बस परत एकदा आहे, बस इथंच येतो. थकली आहे काय? बघ ना यार, इकडे बसलं की लगेच आता आलो ना इकडे आपण. बरोबर आहे, तुला हकललं त्यांनी. मला नाही, सगळ्यांना उठवतात इथे. आणि ते मरीन ड्राईव्हला बसले आहेत ना, काय लोक काय त्रास देतात का त्यांना? बसल्यावर फोटो पण काढतात, फोटो काढतात बघ ना, तरी पण असे ओरडतात. आता काय करायचं? हे तुझं हे अंधार पकड केलं तुझ्या अंगावर का माहिती नाही. अंधार केला होता तुझ्यावर. हा, त्यांनी तुझ्यावरच अंधार केलाय असंच बोललो. त्यांना समजलं माझी मराठी. बाजूला झालं. चला जाऊया आता आपण. नाही बसून जायचं, ते बोलतं आम्हाला अजून 31st सेलिब्रेट करायचं. तुम्ही नाही बसता आणि मग असं सगळे बसतात ना. मागे परत एक आला त्यांनी. आम्ही घरी आलो आहे आणि रात्री आम्ही आधी जसं मला दाखवलं रिक्लेमेशनला गेलो, बँड्रा रिक्लेमेशनला. आणि त्याच्यानंतरला तिथून आम्ही गेलो होतो मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह वगैरे करून आणि नंतर आम्ही सकाळी फर्स्ट तर गेलो ते सिद्धिविनायक मंदिरला. सिद्धिविनायक मंदिरला झालं आमचं फटाफट दर्शन झालं, म्हणजे अजिबातच गर्दी नव्हती. सकाळी 4:30च्या आसपास. मला व्हिडिओ काढायला नाही मिळाला बिकॉज आम्ही एवढं दमलो होतो ना,
सगळं रात्रभर फिरून, त्यामुळे माझ्याकडनं व्हिडिओ काढायचंच राहून गेलं. आणि देवळात ऑब्व्हियसली आपल्याला लाऊड नसतं त्यामुळे, आणि ॲक्च्युली आम्ही गेलो आणि लाईनमध्ये वगैरे पण थांबावं लागलं नाही, लगेच आमचं सकाळी दर्शन झालं. त्यामुळे फटाफट दर्शन घेतलं आणि मग तसंच नंतर निघालो. नंतर ओंकार भेटला. ओंकार म्हणजे मला महालक्ष्मीला घेऊन गेलं. तो म्हणाला ताई महालक्ष्मीचं पण दर्शन तुझं होऊन जाईल, 5:30-6 पर्यंत मंदिर उघडेल. म्हणून आम्ही तिथे लवकर गेलो. मग तिथे फटाफट लाईनीमध्ये उभं राहिलेलो. नंतर जसं देऊळ उघडलं तसं फटाफट आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. आणि लग्नानंतर आम्ही गेलोच नव्हतं, आम्हाला जायला नव्हतं मिळालं लॉकडाऊनमध्ये लग्न झाल्यामुळे. नंतर विश होती जायची, त्यामुळे आता म्हटलं जाऊया, आता किरण आलो आहे तर आपण चान्स आहे सो जाऊया, लवकर आहे सकाळी एवढं आपण आलो आहे तर. मग आम्ही ते घेतलं तर खूप छान, म्हणजे सिद्धिविनायकचं दर्शनसुद्धा खूप छान झालं, महालक्ष्मीचं दर्शनसुद्धा खूप छान झालं. आणि लग्नानंतर पहिल्यांदा मी किरणसोबत गेली असेल तर खूप छान वाटलं. तर नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर अशी सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीच्या दर्शनाने झाली आहे. रात्रीसुद्धा छान आम्ही सेलिब्रेट केलं. आणि सकाळी अजून मुंबादेवीला पण जायचं होतं. ॲक्च्युली मुंबादेवीला पण प्लॅन होता, बट नंतर आम्हाला असं कळलं की तिकडे खूप गर्दी आहे, वाढली आहे. आणि महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आल्यानंतरला म्हणजे 7:15 वगैरे वाजले असतील त्या आसपास, पण तेव्हा तोपर्यंत तिकडे गर्दी वाढली असं मला फोनवरून कळलं एका फ्रेंड थ्रू. त्यामुळे मग आम्ही तिथे नाही गेलो. तर मुंबादेवीचा प्लॅन नक्कीच आपण नंतर करू, आणि तेव्हा ऑफकोर्स मी न विसरता व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि मी बऱ्याच वेळा असं करते, व्हिडिओ स्टार्ट करते, एंड करायला विसरते किंवा मध्ये बोलायला विसरते. आमची किरणची माझी बडबड चालू असते त्याच्यामुळे, आणि मी खरंच विसरून जाते ह्या सगळ्या गोष्टी. कारण एक असतं की आम्हाला असं होतं आहे सध्या की ऑफिसच्यामुळे किंवा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायला नाही मिळत आहे. सो पण टाईम स्पेंड करायला मिळतं, त्याच्यामध्ये मी व्हिडिओ पण मला तुमच्यासोबत शेअर करता येत नाही जास्तीत जास्त. तर जेव्हा टाईम मिळेल तेव्हा मी व्हिडिओ पण काढायला प्रयत्न करते, आमचा टाईम पण स्पेंड करायला प्रयत्न करते, आमची बडबड चालू असते. सो असं असतं की कधी कधी व्हिडिओ काढायला विसरून जायला होतं. तसंच माझं देवळांच्या बाबतीत झालं की आम्ही तिकडे गेलो पण मी व्हिडिओ काढायला विसरले. सो सॉरी, मी नेक्स्ट टाईम नक्की लक्षात ठेवेन. आणि येणारे पुढचे व्हिडिओजसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहेत. सो नक्की चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लव यू ऑल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जस्ट मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता आंघोळ करून म्हणजे नाश्त्याला आम्ही बसणार आहे, नाश्ता करणार. आम्ही काही खाऊन नाही आलो, पार्सल घेऊन आलो. आईसुद्धा आहे, सो आईसोबत बसून आम्ही नाश्ता करू घरी आणि झोपून जाणार आहे. आता झोपणार आहे मी आणि नंतर उठून आपण पुन्हा आपल्या कामाला लागणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. काळजी घ्या तुमची.